तर आज आणलंय बकऱ्याचं मटण. म्हटलं चला आज आपली आपण रेसिपी दाखवावा. तर त्याच्यासाठी घेते कांदा चिरून. आता कांदा खचखच कापला की सुरीतनं बोटं पण वाचवायची आहेत आणि कांदा खचखच पण कापायचा आहे. त्यामुळे म्हटलं कांदा चिरण्यापासून सगळं दाखवावं, म्हणजे जरा गाण्याची शोभा वाढेल. तर आता कांदा चिरून घेतला आहे चांगले 4-5. आता कुकर ठेवते गॅसवरती आणि कांदा टाकते शिजायला. पहिला कांदा शिजायला की मटण शिजवायचं. आता कांदा चांगला लपटप करून भाजून घ्यायचा. तर कांदा भाजताना थोडंसं कमीच तेल टाकलेलं आहे, कारण की त्या बकऱ्याला जे मांद असतं का नाही त्याला भरपूर तेल सुटतं. त्यामुळे खूप तेलकट भाजी होती. त्याच्यासाठी कांदा तेल मापातच टाकलेलं आहे. 3 पळ्या. आणि ही मांद आहे, ह्या मांदाला खूप तेल सुटतं. त्याच्यामुळं तेल मापातच टाकायचं असतं बकऱ्याच्या बोकड्याच्या कालवणाला. मस्त कांदा भाजतोय तोपर्यंत कांदा छान भाजून घेते, लालसर हलवून घ्यायचा. थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. कांदा भाजून छान भाजला जातो. त्याच्यात मटण टाकून कांदा मस्त भाजला की मग कोण बकऱ्याचं मटण खायला त्यांना माहितीच असेल की तेल मापातच लागतं म्हणून. मटण टाकते त्याच्यामध्ये. चांगलं हळद मीठ लावून ठेवलं होतं झाकून. अर्धा तास तरी ठेवला असेल कमीत कमी, कारण की त्याच्यामध्ये छान मीठ आणि हळद मुरली की किती पण छान लागतं. असं तुम्ही कधी जत्रा वगैरे केली असेल तर त्याला असं नाही का, म्हणजे जी खुरमुडी म्हणतात ती जर राहिली तर त्याला मीठ मसाला लावून ठेवला, मीठ आणि हळद, तर दुसऱ्या दिवशी खाताना ती खूप टेस्टी लागते. आता वाफवून घेतलेला आहे. पाणी लगेच नाही टाकायचं, छान वाफवून घ्यायचं आणि मग पाणी टाकायचं असतं. आता अजून एकदा वाफलायला ठेवलेलं आहे. पाणी छान सुटलं मग पाणी टाकते. आता चांगल्या मी तर कमीत कमी 9 शिट्या करून घेतल्या. आता इथं वाटणाची तयारी करते, तर डाळ भाजून घेते. डाळी छान हलवून त्याला लालसर भाजावं लागते. डाळ छान लाल भाजली की मग कालवण फेसळतही नाही आणि लवकर आंबून पण जात नाही, म्हणजे खराब होत नाही. त्याच्यासाठी डाळ छान लाल होईस्तोवर भाजायची आणि सतत हलवायची, नाहीतर जळून बसते. एक साईड जळते आणि एक साईड कच्चीच राहते. चांगलं त्या डाळीच्या आतपर्यंत भाजली गेली पाहिजे. हे बघा लाल होत आलेली आहे आता डाळ. मी सतत हलवते, अजिबात असं नाही का म्हणजे हलकी पडत नाही. आता कांदा भाजताना आहे ना त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे कांद्याला कशी वेगळी चव पण लागते आणि हे पण करपत पण नाही. कांदा लालसर भाजला जातो. कांद्याचं हे तितकंच महत्त्व आहे. जितकं वाटणाची तयारी छान असेल तितकंच खायला पण छान लागतं. कांदा लाल भाजत आलेला आहे. आता कांदा हे घेते काढून. कांदा काढला की मग सगळी मसाल्याची हे करून घेते, काय काय लागतंय काय नाही लागत ते. मसाला आमच्या घरात जास्त तिखट लागतं बरं का, नाहीतर माणसाला मसाला टाकते का मस्करी करते. आमच्या घरात भरपूर तिखट लागतं. आता खचखच पाट्यावरती वाटून घ्यायचं, म्हणजे पाट्यावरचं कसं नादच मिटला म्हणून समजायचा. पाट्यावरच्या वाटणाने जेवणाचा. तर छान वाटून घेतलं. मी 3 घसरे दिली होती. गंधागत वाटण झालं की सगळी भाजीत उतारतं ते, त्यामुळं किती पण छान लागतं खायला.
तेल पण इथं पण मी मापातच टाकलं होतं भाजीसाठी. 2च पळ्या तेल टाकलं. आता वाटणाची डाळ टाकून घेते. मसाला छान परतला की मग बाकीचं सामान टाकायचं. बाकीचं सामान काय नाही टाकलं शक्यतो. मग आमच्या घरात शक्यतो जास्त मसाले पण आवडत नाही. मटण मसालाही कधी आमच्या कालवणाला नसतो. मी फक्त घरकुल वापरते आणि ते पण असं वशटाच्या कालवणालाच घरकुल पण असतं बरं का. इतर भाज्यांना नसतं. फक्त घरचा मसाला असतो. घरीच बनवतो आम्ही मसाला. 1-2 किलोचा बनवून ठेवला की 6 महिने सहज जातो. मसाला छान परतून झाला. भाजीची टेस्ट अप्रतिम लागते. आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. प्लीज व्हिडिओ बघत जा आणि व्हिडिओ खाली कमेंटही करा, लाईकही करा, चॅनलला सबस्क्राईबही करा. तुमची उपस्थिती हाच मोलाचा दागिना. मला फॅमिली बनवायची आहे. प्लीज व्हिडिओ बघून इग्नोर नका करू. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.